हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 1 नोव्हेंबर 2023. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम. पसायदान या सिरीज मधला पाठ 4 आपण घेतोय. आज ओवी 5 आणि 6 बघणार आहोत आपण. नेहमीप्रमाणे सुरुवातीला प्रार्थना करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठं झालं पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. सर्व उपस्थितांना वंदन. पाठ सुरू करूया. थोडक्यात आढावा आतापर्यंत झालेल्या ओव्यांचा 1 ते 6 ओव्या झालेल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी ज्या विश्वात्मक देवाकडे प्रसाद मागितलाय त्यांनी त्यांच्या या ज्ञानयज्ञाने म्हणजे ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका पूर्ण झाली त्या ज्ञानयज्ञाने संतुष्ट होऊन माऊली वरदान मागतायत. पसायदान द्यावं अशी प्रार्थना करतायत सद्गुरूंना, परमेश्वराला आणि श्रोत्यांना सुद्धा. आता ह्या सगळ्या ओव्यामध्ये आपण संत संगतीचं महत्व जाणून घेतलं. संत संगती, सद्गुरूंचं उपदेश पालन, ह्या सर्वांनी काय काय लाभ होऊ शकतात यावर काही प्रमाणात सविस्तर चिंतन केलं. तर अशा संत सज्जनांची मांदियाळी निर्माण हो आणि मग तशी ती निर्माण झाली की त्यांच्याकडून सर्व भूतमात्रांचं कल्याण घडेल, ते घडो अशी माऊलींची अपेक्षा आपण 4थ्या ओळीमध्ये व्यक्त झालेली पाहिली. अर्थात हे सगळं घडण्या अगोदर प्रत्येक माणसानी स्वतःमध्ये सुधारणा होण्यासाठी म्हणजे आपापलं आत्मपरीक्षण करून खलत्व जे काही असेल आपल्यामध्ये थोडंफार ते कमी करून आपल्या अंतरात, आपल्या मनात, आपल्या अंतःकरणात सद्भाव निर्माण होण्यासाठी काय करायचं आणि मग अशा पद्धतीने खलत्व कमी होऊन सद्भाव निर्माण झालेल्या लोकांची मैत्री होऊन मग परस्पर कल्याणासाठी त्यांनी एकमेकासाठी काय करायचं ह्याचाही विचार झाला ओवी 2 मध्ये. अशा वर्तन क्रांतीतून ही वर्तन क्रांती माऊली एक सुचवत आहेत सगळ्या विश्वाला की विश्व कल्याण आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण होण्यासाठी काय काय गोष्टी व्हायला पाहिजेत. अत्यंत तर्कशुद्ध आणि काय म्हणतात तसं मानसिक पद्धतीने किंवा आध्यात्मिक पद्धतीने अत्यंत तर्कशुद्ध असं आणि महत्वपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने ते आपल्याला सांगतायत. तर अशा प्रकारचं एकदा वर्तन क्रांती झाली तर मग मानवाच्या मनातला वाईटाचा किंवा दुरिताचा अंधकार दूर होऊन सर्व विश्वातली मानवता स्वधर्म, स्वकर्तव्य पालन करण्याच्या ज्ञानप्रकाशाने उजळून गेल्यानंतर मग विश्वातील सगळ्या भूतमात्रांचं कल्याण घडो
आणि मग ज्याची ज्याची जी जी वांछा असेल, जी जी इच्छा असेल, ती ती त्याला प्राप्त हो, मिळो किंवा मिळेल असा आशीर्वाद माऊलींच्या अंतरंगातून व्यक्त झालाय. हे आपण ओवी 3 मध्ये पाहिलं. या सगळ्या गोष्टी आपण बऱ्याचशा विस्ताराने बघितलेल्या आहेत. त्याच्या पुढच्या मागच्या पाठात आपण 5 आणि 6 या ओव्या ज्या बघितल्या. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. या मागच्या पाठातल्या होत्या. त्याच्यात जे आपण चिंतन केलं, जो काही अभ्यास केला, तो थोडक्यात असा. कल्पतरू आणि चिंतामणी, चिंतामणी रत्न आणि कल्पतरू ही अशी मानलेली झाडं आहेत की ज्या आपल्या इच्छा पूर्ण करतात. चिंतामणी सुद्धा आपली कुठली इच्छा पुरी करू शकतो, आपल्या सर्व चिंता मिटू शकतात. ह्यापेक्षा संतांच्या ठिकाणी अधिक गुण आहेत. संत ज्या साधनाने हे सगळं अलौकिक प्राप्त करून घेतात, ते साधन म्हणजे त्यांची अलौकिक वाणी आणि त्यांचा उपदेश. आणि म्हणून अशी वाणी असलेल्या आणि असे उपदेश करणाऱ्या सर्व संतांच्या मांदळ्यांचं वर्णन माऊली अमृताचे बोलते सागर असं करतात. आता कल्पतरू आणि चिंतामणी हे मनोकामना पूर्ण करतील आणि अमृत मृत्यूचं भय घालवेल, पण हे सगळं मनाला शांती प्राप्त करून देतील असं नाही. पण संत आहेत ते शीतलता आणि शांती देणाऱ्या चंद्रासारखे तर आहेतच, पण ते चंद्रापेक्षाही थोर आहेत. कारण चंद्राला अलांछन, चंद्राला डाग आहेत, लांछन आहे, पण आमचे संत मात्र अलांछन चंद्र आहेत. ते म्हणतात चंद्राच्या शीतल प्रकाशाची गोडी ही राजाला आणि रंकाला जी सारखीच प्राप्त होते, त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांबाबत संतांची समता असते. म्हणजे निसर्गात समता आहे. सगळ्यांना निसर्ग सारखीच हवा, सारखंच पाणी, सारखाच प्रकाश उपलब्ध करून देतो. तीच समता संतांमध्ये आहे. कारण ते सगळ्या भूतमात्रांना आता माऊली पसायदानाच्या माध्यमातून सर्व भूतमात्रांचं कल्याण आणि त्याच्यासाठी काय करावं हे सांगतायत. आता संत हे सूर्याप्रमाणे अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्याचे सामर्थ्यशाली आहेतच, पण अशा सगळ्या सामर्थ्यवंत्यामध्ये, सामर्थ्य असलेल्या लोकांच्या मध्ये किंवा शक्तीमध्ये कधी कधी इतरांना थोडा तापदायक होण्याचा एखादा दुर्गुण निर्माण होत असतो. जसा हा उष्ण काळात मध्यान्नीचा सूर्य, दुपारी 12 वाजता जो सूर्य असतो तो तापदायक असतो, पण हा जो तापदायकपणा आहे किंवा हा जो कमीपणा आहे सूर्याचा, तो संतांमध्ये नसतो. म्हणून ते तापहीन मार्तंड किंवा तापहीन सूर्य आहेत असं माऊली म्हणतात. स्वतःच्या ज्ञानाने, स्वतःच्या आचरणाने शुद्ध निर्मल असणारे आणि तरी सुद्धा इतरांचं जीवन उज्ज्वलित करण्यासाठी प्रखर प्रयत्न करणारं आणि ते करण्याचं सामर्थ्य असणारं, पण कुणालाही कधीही तापदायक न होणारे असे हे सुजाण, सर्वांना सोयरे म्हणजे अत्यंत जवळचे वाटवत होत, अशी पण माऊली प्रार्थना करतात. असा हा सगळा माऊलींच्या प्रसाद रूपी विचारांचा आशय जो आपण पहिल्या 6 ओव्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्याचा आपल्या जीवनात, आपल्या वैयक्तिक जीवनात लाभ होण्यासाठी काय करणं शक्य आहे यावर सुद्धा काही चिंतन देखील आपण केलं. म्हणजे आपण हा जो अभ्यास करतोय, या अभ्यासामध्ये आपल्याला फक्त चांगले विचार ऐकायचे नाहीत, तर ह्या विचारांच्या माध्यमातून आपल्या स्वतःचा सुद्धा क्रमविकास करता येणं आहे का, करता येणं शक्य आहे, याच्यावर सुद्धा चिंतन आपण थोडं थोडं करण्याचा प्रयत्न केला. आणि आपण सगळेजण श्रोते त्या पद्धतीने करीतच असतात. आता आजच्या पाठामध्ये 7वी आणि 8वी ओवी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. त्या ओव्यांचा आपण थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. 7वी ओवी आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित.
सर्व सुखाने पूर्ण होऊन तिन्ही लोकांनी किंवा सर्व लोकांनी आदिपुरुष परमात्म्याच्या ठाई अखंड भक्ती ठेवावी, असा या ओळीचा सरळ अर्थ आहे. आणि ह्या 7व्या ओळीपासून एक प्रकारे पसायदानाच्या मागणीचा उपसंहार ज्ञानदेव या ओळीपासून करतायत. आता पहिला शब्द आहे किंबहुना आणि सर्व सुखी. त्याचा अर्थ आपण बघण्याचा प्रयत्न करू. किंबहुना काय ते म्हणतायत कारण एवढं सगळं मागून झालं, पण किंबहुना म्हणजे मागणं हे तसं कधीच संपत नसतं. हे सगळं मागितलं पण म्हणजे किंबहुना हे मागणं कधीच संपत नसतं. कसं आहे, जीवनाचं बस जाईल तसं माणसांच्या अपेक्षाचं म्हणजे अपेक्षा बदलतात, स्वरूप बदललं, स्थिती बदलली, जीवनातली परिस्थिती बदलली की माणसाच्या अपेक्षांचं स्वरूप बदलतं आणि म्हणून मागण्याचं स्वरूप सुद्धा नेहमी बदलत जाणार. पण ही आपली दृष्टी झाली. ज्ञाते जे असतात, माऊलींसारखे जे ज्ञाते असतात, संत असतात, जगत कल्याणासाठी ते झटत असतात आणि ज्यांचं प्रचंड अभ्यास आणि तप साधना त्यांच्या मागे असते, अशा ज्ञातांची दृष्टी ही अशी वरवरची नसते, तर मूलभूत तत्वांकडे असते. आणि त्याच्यामुळे ते असं मागणं मागतात की त्या मागण्यामध्ये सर्व मागण्यांचा मूळ हेतू हाती येतो आणि मग मागणं संपून जातं, असं ते मागणं असतं. म्हणून ज्ञानदेव या ओळीत म्हणतायत, अधिक काय मागायचं, किंबहुना सर्व मागण्यांचं जे सार आहे ते द्या म्हणजे झालं. त्रिभुवनामध्ये सर्व लोकांनी सुखाने पूर्ण व्हावं आणि तसं होण्यासाठी अखंडित परमात्म्याची भक्ती करावी, उपासना करावी. हा विश्वात्मक देवा तुम्ही मला वर द्या, असं माऊली म्हणतायत. म्हणजे सगळ्या लोकांनी सुखाने परिपूर्ण होण्यासाठी जे आवश्यक आहे ते म्हणजे अखंडित परमात्म्याची भक्ती, सद्वर्तन आणि संत संगीती, हे सगळं हो असा विश्वात्मक देवा तुम्ही मला वर द्या. आता याच्यामध्ये सर्व सुखी हा शब्द वापरलाय आणि हा सर्व सुखीवर थोडा आपण अधिक विचार करू, अधिक चिंतन करू, अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करू. सुख आपल्याला सगळ्यांना हवं आहे आणि सुख आपल्याला माहिती असतं, पण सर्व सुखी हे काय आहे? तर सुख जे आहे ते साध्य आहे. म्हणजे सुख मिळवण्यासाठी वेगवेगळी साधनं आपल्याला वापरायला लागतात, पण सुख असं साध्य आहे की ते कशाचंच साधन नाही. जीवनातल्या आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सुखाकरता आपण करतो, पण सुख एकदा मिळालं ते मात्र कुठल्या अन्य साधनासाठी नसतं. आणि सगळ्यांची जी अनेक प्रकारची आपली धडपड चाललेली असते ती सुखासाठी चाललेली असते. आणि म्हणून हा एक सुख नावाचा जो सार्वजनिक शब्द आहे की सगळ्यांना जो हवा आहे, त्यासाठी माऊली मागणी करतायत की त्रिभुवनातले सगळे लोक सुखाने परिपूर्ण होत. आता ही सारभूत मागणी जी आहे माऊलींची, त्याच्याबद्दल विचार करायचा म्हणून माणसाला सुखाचीच का बरं आवड? सुख थोडंफार सर्वांना मिळत असतं, पण जे मिळतं त्याने माणूस तृप्त होत नाही. बऱ्याच वेळा सुख मिळतं, थोडा वेळ टिकतं आणि मग ते कमी होतं, म्हणून सुख मिळतं पण समाधान नसतं. आणि आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की त्या सुखाला चिकटून दुःख असतं. एक सुख मिळाल्यानंतर जे कुठलं मिळालं नाही किंवा दुसऱ्याला काही जास्त मिळालं त्याचं दुःख आपल्या मनामध्ये असतं आणि हे दुःख माणसाला नको असतं. आपला सगळा प्रयत्न कमी करून सुख वाढवायचा असतो आणि मग हे आपल्याला करायचं असतं. आणि म्हणून प्रत्येक याच्यावत जो कोणी माणूस आहे तो त्याच्या समजुतीप्रमाणे प्रयत्न करत असतो. आणि आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की हे सुखसाधन मिळालं की सुख होईल, म्हणजे घरात फर्निचर पाहिजे, घरात इलेक्ट्रॉनिक गोष्टी पाहिजे, टीव्ही पाहिजे, मायक्रोवेव्ह पाहिजे, घरात बाहेर गाडी पाहिजे, सगळ्या अशा गोष्टी सुखसाधन आपण जमा करत असतो. आणि ही सगळी जी इंद्रिय सुख आहेत ती इंद्रिय सुख त्याला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ओढत असतात. आता ही जी ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय आहेत ती 10 जरी झाली तर मन हे सुद्धा अध्यात्मामध्ये 11वं इंद्रिय मानलंय. आणि मन हे सुद्धा सुखाचा शोध घेत असतं, पण ह्या मनाचे प्रयत्न कधी संपत नाहीत.
त्याची फाटकी जोळी सुखाने काठोकाठ कधीच भरत नाही. वरून एक सुख घातलं की ते खालून गळून पडतं. आणि सुखाचे प्रयत्न चालू असतात, पण सुखाच्या प्राप्तीने नाही, पण ते मिळण्याच्या अपेक्षेमध्ये धावाधाव करण्यातच आयुष्य संपून जातं. तुकाराम महाराजांनी सांगूनच ठेवलंय, सर्व सुखाची या आशा जन्म गेला. सगळ्या वेगळ्या वेगळ्या सुखाच्या आशा करता करता जन्म गेला आणि परत धावपळ झाली. आता हा जर का आपण थोडा मूलभूत विचार केला वेदांत तत्वज्ञानाच्या दृष्टीने, तर माणसाची धाव सुखरूपतेकडेच का असावी, सुखाची एवढी त्याला का ओढ वाटावी? तर वेदांत तत्वज्ञान यावर असं उत्तर देतं की आपलं मूळ स्वरूप जे आहे ते आत्म्या आहे. आपण आत्मरूप आहोत आणि सुख हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि आपण सुद्धा मूळ आत्मरूप असल्यामुळे माणसाला सुखाची सतत ओढ. आपण म्हणतो आत्मा अनादि आहे, अनंत आहे, तो कायम आहे. म्हणजे पूर्वी होता, आज आहे आणि पुढे राहणार आहे. म्हणजे हे जग असतं, होयच्या अगोदरही आत्मा होता. आता जग आहे तेव्हा सुद्धा आत्मा आहे आणि जग नसेल तुझा आत्मा आहे. हा जो आत्मा आहे तो कायम आहे आणि माणसाला सुद्धा मी नसावं असं कुणालाच वाटत नाही. प्रत्येकाला अखंड असावं असं वाटतं. अर्थात हा खूप मोठा विषय आहे, आज आपण त्याच्यावर जास्त नाही बोलायचं. कारण मी असलं पाहिजे, माझं अस्तित्व टिकलं पाहिजे, माझं अस्तित्व टिकण्यासाठी माझं नाव राहिलं पाहिजे, माझ्या मुलांची कीर्ती झाली पाहिजे, माझं काहीतरी प्रॉपर्टी असली पाहिजे, मला कुठेतरी रेकग्निशन असलं पाहिजे, हे असावं जे काय आहे ते अधिक असावं असं सगळ्यांना वाटत असतं. आणि तसं बघितलं तर ह्यावरून इनडायरेक्टली आपल्याला आत्मप्रेमाचाच प्रत्यय असतो. कारण आत्मा कायम आहे, आपण त्या आत्म्याचे रूप आहोत. पण आपण हा बेसिक विचार न करता भ्रामक सुखाच्या शोधामध्ये फिरत असतो. हा आत्मा जरी सुखस्वरूप असला तरी जन्मोजन्मीच्या अज्ञानामुळे आणि त्या पूर्वसंस्कारामुळे आपल्या आत्म्याचं जे अंतःकरणाचं स्वच्छ स्वरूप असतं ते झाकलं गेलेलं असतं, झाकोळलं गेलेलं असतं. जशी झोप लागली, जागा असलेल्या माणसाला झोप लागली की त्या व्यक्तीला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो, म्हणजे तो स्वतःला विसरून जातो. नंतर त्याच झोपेत त्याला वेगळं स्वप्न पडतं, एखादं विपरीत चमत्कारिक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नाप्रमाणे तो विचार करतो आणि अशा पद्धतीने आपलं जे मूळ ज्ञानस्वरूप आहे ते जाऊन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अज्ञान कार्य करीत असतं. आणि भागवतामध्ये एकनाथांनी इथे एक छान दाखला दिलाय की तो राजा आहे, तो स्वतःच्या राजमंदिरात पुष्पशय्येवर झोपलेला आहे, पण त्याला झोपेत स्वप्न पडतं आणि त्या झोपेत त्याला असं दिसतं की आपण भीक मागत फिरतो आहोत. म्हणजे प्रत्यक्षात तो झोपलाय स्वतःच्या राजमंदिरात, पुलाच्या इतक्या मऊ असलेल्या त्याच्या बिछाण्यावर, पण त्याला स्वप्नात काय दिसतंय की आपण भीक मागत फिरतोय म्हणून. आता स्वतः राजा असून तो झोपेत आपला राजेपणा विसरला आणि भीक मागू लागला. त्याप्रमाणे जीव सुद्धा सुखरूप आहे, पण अनादी अनंत गतजन्मांच्या अज्ञानामुळे त्याला देहबुद्धी म्हणतात. त्यामुळे आपल्याला आपल्या मूळ सुखरूप आत्म्याचा विसर पडला आहे आणि मूळ आत्म्याचा विसर पडल्यामुळे तो स्वतःला देह समजतोय आणि देह समजून नाश पावणाऱ्या अशा विविध सुखांच्या मागे तो लागलेला आहे. आणि मग ह्याच्या बाबतीत भगवंतांचं काय म्हणणं आहे ते सांगताना ज्ञानदेव 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, तसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. म्हणजे ज्या राजाचं जसं उदाहरण दिलेलं आहे तसं इथे म्हणताय की मनुष्याच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष मी म्हणजे आत्मा, सर्व सुखाचा जो आराम आहे, असा आराम देणारा जो आत्मा आहे, जो सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे, तो असताना अशी भ्रांती का होते त्या माणसाला की मी विषयामध्ये आहे, वेगळ्या वेगळ्या बाहेरच्या सुखामध्ये आहे. असं भगवंत
अर्जुनाला जे सांगतात 9व्या अध्यायामध्ये त्याचा आशय आहे. आणि म्हणून माणूस आत्मा सोडून सर्व सुखासाठी दुसरीकडे धडपडत असतो. हा जो सर्व सुखी हा जो विचार आहे तो आपण समजून घेतोय म्हणून एवढं सगळं अध्यात्माचं चिंतन करतोय, कारण शाश्वत सत्य तिथेच असतं असं म्हटलं जातं. आता प्रत्येक माणसाला अधिक सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर आपल्याला 3 गोष्टी हव्या असतात. एक मगाशी म्हटल्याप्रमाणे चिरंतन अस्तित्व टिकायला पाहिजे, माझं टिकलं पाहिजे, माझ्या वंशाचं टिकलं पाहिजे, माझं नाव टिकलं पाहिजे, माझी कीर्ती टिकली पाहिजे, असलं पाहिजे, असं त्याला कायम असावं असं वाटतं. नंतर दुसरी एक माणसाला आयुष्यामध्ये गोष्ट असते ती वेगळ्या वेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा. अगदी लहान मुलाला सुद्धा त्याला थोडं कळायला लागलं, कड्या घेऊन बाहेर नेलं की तो आकाशामध्ये बघत असतो. त्याला ढग दिसतात, त्याला पक्षी दिसतात, मग त्याला त्याच्याबद्दल गोष्टी जाणून घ्यायची इच्छा असते. हळूहळू त्याला तो विचारायला पण लागतो. आणि माणसाला आयुष्यामध्ये प्रवासामध्ये ज्या अनेक गोष्टी लागतात त्याची जाणून घ्यायची ज्ञानाची जिज्ञासा असते माणसाला, अस्तित्वाची आवड असते, ज्ञानाची जिज्ञासा असते, आणि सुख समाधान आनंद याची प्राप्ती व्हावी ही तिसरी असते. आता जीवन हे कधीतरी संपणार आहे. जो जन्माला आला तो मरणार. म्हणजे अखंड अस्तित्व जी इच्छा आहे ती शक्य नाही. या जगामध्ये ज्ञान एवढा अपाट आहे, म्हणजे तुम्ही किती विषयात पीएचडी करणार आणि किती समजावून जाणून घेणार, म्हणून सगळं जाणून घेणं शक्य नाही. सुखाच्या बाबतीत आपण बघतो, सुख काही काळ येतं, टिकतं, पण नंतर दुःख देतं. आणि म्हटलेलंच आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणजे या तिन्ही गोष्टी, अस्तित्वाची इच्छा, ज्ञानाची जिज्ञासा आणि सुख समाधान आनंदाची प्राप्ती, या तिन्ही इच्छा कधीही पूर्ण होणं शक्य नसतं. पण अद्वैत वेदांत शास्त्र म्हणतं की परमात्मा म्हणजे आपलं मूळ स्वरूप आहे आणि आत्म्याचं वर्णन करता येत नाही. असं तो अवर्णनीय आहे, अनादि आहे, अनंत आहे, अरूप आहे, असं त्याचं वर्णन करता येतं. परंतु तरी सुद्धा तो सच्चिदानंद स्वरूप आहे असं म्हटलं जातं. अर्थात हा परत विषय गहन आहे अध्यात्मातला, की आत्म्याचं मूळ स्वरूप म्हणजे असं वर्णन करून तो नेती नाही असं म्हटलं जातं. म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने ते समजून घेतलं. पण सच्चिदानंद असं त्याला म्हणतात. आणि ह्या सच्चिदानंदाचं जे ब्रह्माचं स्वरूप लक्षण जे सांगितलं जातं, तो सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष आणि काळ निरपेक्ष अस्तित्व. मगाशी म्हटल्याप्रमाणे तो कायम आहे, कधीही नाही अशी परिस्थिती नाही. चित म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, म्हणजे कुठल्याही जाणण्याच्या पदार्थावर अवलंबून असले. आपल्याला कुठली तरी गोष्ट जाणून घ्यायची असते, मध्ये एखादी गोष्ट असते, आपण जाणणारे असतो आणि ते ज्ञान आपण घेत असतो. परंतु अशी कुठल्याही पदार्थावर अवलंबून नसलेलं अखंड शुद्ध ज्ञान जे म्हणतात ते आत्म्याचं आहे असं म्हटलं जातं. आणि सुखासाठी आपल्याला विषय लागतो की हे मिळालं तर आम्हाला सुख झालं. तर हा जो आनंद आत्म्याचा आहे, सच्चिद आनंदाचा जो आनंद आहे, तो विषय निरपेक्ष सुख आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीशिवाय कायम तो सुखी असतो. म्हणजे आपल्याला तिन्ही ज्या गोष्टी पाहिजेत, की माझं अस्तित्व पाहिजे, मला ज्ञान पाहिजे, मला आनंद पाहिजे, या तिन्ही गोष्टी हे ब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे, आत्म्याचं स्वरूप लक्षण आहे. आणि म्हणून माणसाला जे हवंय ते मिळवण्यासाठी आत्मज्ञान आवश्यक आहे. आपलं मूळ रूप जाणून घेणं आवश्यक आहे. ते जाणलं की सगळं मिळालं असं म्हटलं जातं. कारण आत्मस्वरूपाचा अनुभव म्हणजे आता आपण थिअरॉटिकली समजून घेतोय, बुद्धीने समजून घेतोय, पण हे बुद्धीने समजून घेण्याच्या ऐवजी जेव्हा प्रत्यक्ष अनुभव असा येतो तेव्हा त्या अनुभवात सगळ्या इच्छा पूर्ण होतील. म्हणून आत्मज्ञान प्राप्ती हे मानवी जीवनाचं सर्वश्रेष्ठ ध्येय मानलेलं आहे. सर्व सुखी हा ज्ञानोबांचा जो या ओवीतला शब्द आहे त्याच्या संबंध आपण म्हणतोय की आत्मज्ञान प्राप्ती हे मानवी जीवनाचं सर्वश्रेष्ठ ध्येय मानलेलं आहे. आणि ह्यालाच अशा प्रकारच्या प्रयत्नाचं जे जीवन आहे त्याला पारमार्थिक जीवन म्हणतात. आणि या मार्गावर प्रगती होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याला साधक म्हणतात. म्हणजे साधकाचं फायनल डेस्टिनेशन हे आत्मज्ञान प्राप्ती आहे. आणि ते मिळणं हे प्रयत्न म्हणजे मानवी जीवनाचं अत्यंत उच्च ध्येय समजलं जातं. आता श्रीकृष्ण उद्धवाला नाथ भागवतात सांगतात, ही विषयासक्तीबद्दलचे आहे. शुद्ध आत्मस्वरूपामध्ये अहंकार जागा झाला की
तो अहंकार त्या शुद्ध स्वरूपाला क्षीण करतो. अहंकार म्हणजे मी आहे, मी म्हणजे मी शरीर आहे, मी बुद्धी आहे, हा सगळा अहंकार जागा झाला त्या शुद्ध स्वरूपाला क्षीण करतो. आणि त्या क्षीण झालेल्या आत्मस्वरूपाने देहाचा स्वीकार केला म्हणजे जन्म घेतला. आणि ह्या जन्मामध्ये परत अहंकाराने जोर केला म्हणजे जे मूळचं आत्मस्वरूप आहे ते झाकलं जातं. या आत्मस्वरूपाची जी मूळ जाणीव असते ती नष्ट होते. आणि मग मी म्हणजे देह आणि देह म्हणजे सर्व काही आहे. मी म्हणजे मन, माझ्या मनाच्या इच्छा पूर्ण करणं म्हणजे सुख, देहाचं सुख ते माझं सुख, आणि माझ्या इच्छा प्राप्ती किंवा विषय प्राप्ती हे माझं खरं सुख. अशी एक प्रकारची विपरीत धारणा, विपरीत समजूत होऊन बसते. आणि मग आत्मगत आनंदाचं भान नाहीसं झालं की मग आत्म्यात आनंद आहे पण त्याचं भान राहिलं नाही की मग कुठून तरी बाहेरून आनंद मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागतो. आणि त्यालाच विषयासक्ती म्हणतात. विषयाची आसक्ती, बाह्य विषयाची आसक्ती, त्याला विषयासक्ती म्हणतात. गीतामधला 5व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे, विषयांतील जे भोग ते दुःखाशी कारण, येती जसे तसे जाती, विवेकी न रमे तिथे. म्हणजे विवेकी जो माणूस आहे तो विषयातल्या भोगात रमत नाही, कारण त्याला माहिती असतं की हे येणारे जाणार, आणि तो आत्मज्ञानाच्या मागे लागतो. सर्व सुखाची संकल्पना आपण समजून घेतोय. विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग हे दुःखाला कारण होतात, कारण त्यांना आधी आणताय. आणि अर्जुना, ज्ञानी पुरुष त्यात रमत नाही असं भगवंत अर्जुनाला या 5व्या अध्यायामध्ये सांगतात. सारांश काय या सगळ्या चर्चेचा, सुखाची अपेक्षा करणं हा जीवनाचा नैसर्गिक धर्म आहे. ती अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे हे पण खरं आहे. पण सुख स्वरूपाचं आणि सुख साधनेचं अज्ञान असल्यामुळे मानवाला पूर्ण सुखाची प्राप्ती होत नाही. सुखाची गरज आहे पण ते कसं आपल्याला मिळवायचं ह्याचं यथार्थ ज्ञान नाही. आणि म्हणून भलत्याच विषयाला, भलत्याच गोष्टीला सुख समजून त्याच्या मागे धावणारी विषयी व्यक्ती आहे, त्या विषयी व्यक्ती कधीही सुख होत नाही. सुखाची गरज आहे पण त्याचं यथार्थ ज्ञान आहे, पण ते परोक्ष आहे. म्हणजे आता याच्या पुढची स्टेज की आपण आता चर्चा करतोय आणि या चर्चेतून आपल्याला असं दिसतंय की हो खरोखर तो आत्म्याला सुख आहे, आत्मा सुखरूप आहे. आणि आत्म्याच्या आत्मज्ञानाच्या पाठीमागे किंवा साधना आपल्याला केली पाहिजे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जे ज्ञान आहे याला परोक्ष ज्ञान म्हणतात. म्हणजे बुद्धीचं ज्ञान आहे, बुद्धीने समजलं. पण त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणजे त्या सगळ्या ह्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी जो प्रयत्न करतो त्या प्रयत्न करणाऱ्या माणसाला मुमुक्षी म्हणतात. आणि त्या मार्गावर थोडा पुढे गेलेल्या माणसाला साधक म्हणतात. म्हणजे शेवटी साधकाची संकल्पना काय आहे. आणि स्वामीजींनी पण आपल्याला यज्ञ प्रार्थनेत सांगितलंय, आपण मागच्या पाठात काय म्हटलं की आत्मज्ञानायच त्वाम शरणम प्रपद्ये. किंवा पहिली जी प्रार्थना आहे, मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालोय, या कर्मबंधनातून सुटून जाण्याचा कोणताही मार्ग नाही, ती सुद्धा ही अध्यात्माकडेच किंवा आत्मज्ञानाकडेच नेणारी प्रार्थना आहे. आता हे परोक्ष आणि अपरोक्ष, म्हणजे परोक्ष म्हणजे बुद्धीने ज्ञान झालेलं आहे, थिअरी कळलेली आहे, पण प्रत्यक्ष अनुभव नाही झालेला. म्हणजे मी आत्मा आहे, मी तो सच्चित आनंद स्वरूप आहे असा प्रत्यक्ष अनुभव येणं म्हणजे आत्मज्ञान असं म्हणतात. तो झालेला नसतो, त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात अध्यात्मामध्ये. आणि ज्याला सुखाचा अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आहे आणि तो अनुभव अन्य साधकांना देण्याचं सामर्थ्य आहे असा जो माणूस आहे त्याला संत म्हणतात. आणि म्हणून संत, मुमुक्षु, साधक या सगळ्या संकल्पना आपण जेव्हा या स्पष्ट करून बघतोय तेव्हा त्याच्यामध्ये परत आत्मचिंतन आहे की आपण कुठे आहोत. आपण मुमुक्ष तरी आहोत का, आपण साधक तरी आहोत का, आपण संत आहोत का, किंवा आपल्याला हे होण्यासाठी काय करायला पाहिजे, हा विचार ह्या चिंतनातून प्रत्येकाला आपल्याला करता येणार काय. विषयामधलं जे अल्प, क्षणजीवी, अनित्य आणि नेहमीच अपूर्ण वाटत राहणाऱ्या सुखाने माणसाला तृप्तीचा आनंद मिळणं शक्य नाही हे जाणून ज्ञानदेव माणसाच्या चिरंतन कल्याणाचा विचार करतायत या पसायदानामध्ये. आणि म्हणून हे विषयामधलं अल्प, क्षणजीवी आणि न टिकणारं जे सुख आहे ते माणसाला तृप्तीचा आनंद देणार नाही. म्हणून ज्ञानदेवानी फक्त सुख शब्द न वाचता सर्व सुख असं म्हटलेलं आहे, किंबहुना सर्व सुखी. जर विषयापासून जर सगळं सुख नाही
तर ज्ञानदेव सर्व सुखाने त्रिभुवनातील लोक सुखी व्हावेत असं कुठल्या अर्थाने म्हणतात? तर ज्ञानदेवांना अपेक्षित असलेलं सर्व सुख, हा जो सर्व शब्द आहे त्या सर्वापासून मिळणार आहे. आणि हा सर्व शब्द म्हणजेच परमात्मा आहे. विष्णू सहस्रनामामध्ये जी भगवंताची अनेक नावं सांगितली आहेत त्याच्यामध्ये सर्वहा, शर्वहा, शिवहा, स्थाणू अशी नावं सांगितली आहेत. ज्याच्यामध्ये सर्व हे सुद्धा परमात्म्याचंच नाव आहे. आणि सर्व सुखी म्हणजे माऊलींना अपेक्षित आलं सर्व सुखी म्हणजे अशा पद्धतीने ज्ञानाने होणारा जे सुख आहे ते त्यांना अपेक्षित आहे. आणि मग याच्याबद्दल ज्ञानेश्वरांनी अनेक ज्ञानेश्वरीमधल्या ओवामध्ये सांगितलेल्या त्या 1-2 ओव्या बघू आपण. जैसी भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी, तैसे सर्व होऊनी सर्वी असे जे वस्तू. म्हणजे आत्मज्ञान म्हणजे आत्मा कसा आहे? डेरा आहे. डेरा म्हणजे आपल्याला माहिती आहे की मोठं भांड असतं, घागर पसरट भांड असतं, आणि परळ म्हणजे सपाट म्हणजे थोडंसं उथळ पण पसरट म्हणजे जुनी भांडी आहे ती. डेरा, घागर आणि परळ यामध्ये जशी माती आहे पण त्यामध्ये त्या आकाराप्रमाणे ती माती असते. त्याप्रमाणे हा जो आत्मा आहे किंवा ही ब्रह्मवस्तू ज्याला म्हणतात ती जगामध्ये सर्व पदार्थामध्ये पदार्थ होऊन राहिलेली आहे. म्हणजे ही एक काय उपमा दिलेली आहे त्यांनी. आणि सर्वव्यापक सर्वात्मक परमात्मा कसा म्हणतो? तो सगळीकडे सारखाच आहे परंतु त्या आकाराप्रमाणे किंवा त्या जीवाप्रमाणे तो आहे. तर अशा रीतीने हा जो जसा प्रत्येक भांड्यामध्ये त्याच्या आकाराप्रमाणे हा परमात्मा जो भरलेला आहे, ब्रह्मवस्तू भरलेली आहे, त्याप्रमाणे प्रत्येकाच्या अंतरंगात अशा सर्व सुखाचा अविनाशी अखंड अमृताधारा आपल्याजवळ आहे. हे प्रत्येकाला कळावं, आत्मज्ञान मिळावं. आणि मग काय होईल? मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, मीही एक स्वतः सिद्धू, आपणे नसीभेदू नेणोनी जाणे. 15व्या अध्यायात ती ओवी आहे. एकदा हे झालं मग तो स्वतःला वेगळा न समजता म्हणजे स्वतःचा वेगळा भेद न करता स्वतःमध्ये जाणतो. आणि मग एकदा त्याला तो अनुभव आला की तो सच्चिदानंद सर्वत्र आहे असं म्हणतो. तर अशा प्रकारच्या आनंदाचा अनुभव सर्वांना प्राप्त व्हावा आणि माणसाच्या जीवनातली अपूर्णता पूर्ण नष्ट व्हावी अशी ज्ञानेश्वरांची प्रार्थना आहे. किंबहुना सर्व सुखी ह्याचा हा अन्वयार्थ आहे. आता पूर्ण होऊन तीही लोकी. सुख हे संसाराचं आणि परमार्थाचं अंतिम साध्य असतं पण संसारात ते अपूर्ण राहतं. पण हा संसार जर का परमार्थ रूप झाला म्हणजे जीवनाचं आणि जीवन जगणाऱ्याचं खरं स्वरूप जाणून केला म्हणजे त्या सुखात अतृप्तता अपूर्णता नाहीशी होते आणि सुखाची आणि तृप्तीची ढेकर येते. म्हणजे संसार सोडायला पाहिजे असं नाही. संसारामध्येच आपली सगळी कर्तव्य करत असताना आपली जर का दृष्टी बदलली, आपला जर का दृष्टिकोन बदलला आणि त्या ज्ञानाप्रमाणे चिंतन झालं तर हे दोन्ही साध्य होतं. आणि मग ती पूर्णता आहे त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. जो निजानंदे घाला परिणाम आयुष्य आला, पूर्णते जाहला वल्लभ जो. हे पूर्णतेचं वर्णन ज्ञानदेवाने केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. अत्यंत भौतिक दृष्टीने पूर्ण दुःखी असलेले संत तुकाराम अनेक विपरीत परिस्थितीमध्ये, सांसारिक परिस्थिती, प्रापंचिक परिस्थिती, एक आर्थिक परिस्थिती, सगळ्या पद्धतीने अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. पण म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. रामदास स्वामी म्हणतात, सर्व सिद्ध्या कला विद्या नभूतो न भविष्यती वैराग्य जाहले सर्वे आनंद वनभुवनी. हा जो आनंदाचा ठेवा मिळतो अशा प्रकारे सर्वांनी सुखाने पूर्ण व्हावं अशी विश्वात्मक देवाकडे मागणी माऊली करतायत. भजीजू आधी पुरुखी अखंडित. ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, त्रिभुवनाने आदिपुरुष परमात्म्याचा अखंड भजन करावं, अखंड भजावं, भक्ती करावी आणि मग सर्व सुखाने पूर्ण व्हावं. आता सर्व सुखाने जीवन पूर्ण झालं असता
पूर्ण कृतकृत्यता येते, कृतार्थता येते. एकदा कृतार्थता आली की कुठल्याही कामनेनी किंवा इच्छेने कर्म होणार नाही. मग तिथे भजन कसं होणार असा प्रश्न येईल आपल्याला, की भजी जो आदि पुरुषी अखंडित आहे. एकदा तो जर का कृतकृत्य झाला, कृतार्थ झाला, मग भजन हे कर्म तरी त्याच्या हातून कसं होणार. तर त्याच्यात ज्ञानेश्वर सांगतात की अशा ज्ञानमय आनंदमय अवस्थेत सुद्धा भजन होतं, असं ज्ञानेश्वर महाराजांचं आग्रह सांगणं आहे. पण हे भजन किंवा ही भक्ती अशी वेगळी आहे की ती शब्दांनी बोलून दाखवता येत नाही. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय हा भक्तीचा एक उत्कृष्ट अध्याय आहे. त्या अध्यायात भगवान सांगतात की असा अद्वैतात म्हणजे जो परमात्म्याशी एकरूप झालेला अद्वैत रूप धारण केलेला भक्ती करणारा जो ज्ञानी आहे आणि त्या सर्व श्रेष्ठ भक्तीचा तो वर्तन करतो, तो आचार करतो, आचरणात आणतो आणि त्या पद्धतीने तो स्वतः भक्ती करतो आणि भक्ती न करणाऱ्याला हा भक्तीचा जो उत्तम प्रकार आहे तो शिकवत असतो. अद्वैत स्थिती किंवा आत्मज्ञान झालेला योगी सुद्धा भजनाचा आदर्श इतरांसाठी निर्माण करतो. अर्जुना हा ठावोवरी जो सोहम भाव सरोभरी तो अद्वैताचा पहिला तरी नागो सरला की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटून या अंगी सेवकही बाणी येरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी न भजतया दावी योगी आजो. ज्ञानेश्वरी मधल्या 12व्या अध्यायातल्या ह्या 3 ओव्या आहेत. आणि ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये भक्त लक्षणं विस्ताराने सांगितलेली आहेत. ती सगळी भक्त लक्षणं आहेत ती ज्ञानोत्तर भक्तीची आहेत. म्हणजे पूर्ण ज्ञानी असलेला माणूस सुद्धा कशी भक्ती करील त्याची लक्षणं तिथे दिलेली आहेत. आता आदी पुरुषाचं स्वरूप काय आहे ज्ञानेश्वरांच्या आपल्या ह्या पसायदानातल्या. सुरुवात त्यांनी ग्रंथाची सुरुवात केली ज्ञानेश्वरीची ते ओम नमोजी आद्या असं म्हणून त्या आदिपुरुषाला वंदन केलं आहे. आणि त्याचीच भक्ती ज्याची भक्तीचा उच्चार करून हा ग्रंथ जो आहे किंवा ह्या यज्ञ जो केला ज्ञानेश्वरी तयार करण्याचा त्याचं ओम नमोजी आद्या म्हणून सुरुवात केली. त्याच परमेश्वराची भक्ती सर्वांकडून व्हावी अशी प्रार्थना ते ग्रंथाच्या शेवटी करतात. पसायदान ग्रंथाच्या जवळजवळ 18व्या अध्यायाच्या शेवटच्या भागात ही जी विश्व परंपरा आहे की हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे ती सुरुवात झालेली आहे त्याच्यापासूनच आदिपुरुषापासून. अशा त्या आदिपुरुषाला शरण जावं असं ते म्हणतात. 15व्या अध्यायात त्यांनी असं म्हटलेलं आहे, गीताईचा भाग आहे हा. घ्यावा पुढे शोधतया पदाचा जेथून मागे फिरणे नसेची द्यावी बुडी या परमात्म तत्वी प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी. आता आदिपुरुषातला पुरुष शब्दाला सुद्धा वेगळा अर्थ आहे. पुरुषोत्तम अध्याय 15वा अध्याय जो आहे त्या 15व्या अध्याय शेवटी क्षर आणि अक्षर अशा 2 पुरुषांचं स्वरूप सांगून त्या दोघांपेक्षा श्रेष्ठ म्हणून तिसरा उत्तम पुरुष परमात्मा असं म्हटलेलं आहे. त्या आदिपुरुषाचं जे स्वरूप आहे किंवा जे आदिपुरुषाचं वर्णन या ठिकाणी ते आपल्या सर्वांच्या साठी करतायत तो हा पुरुष आहे. म्हणती परमात्मा जो तिजा पुरुष उत्तम विश्वपोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय. त्रैलोक्यात शिरून त्यागाचं धारण करणारा जो पुरुष आहे तो पुरुषोत्तम आहे. थोडक्यात ह्या सगळ्याचं तात्पर्य चर्चेचं असं की आदिपुरुष या परमात्म्याच्या नावातच त्याचं सगळं सामर्थ्य आणि व्यापकत्व साठवलेलं आहे. अशा व्यापक परमात्म्याला जाणून जो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे अशा परमात्म्याला जाणून त्याची भक्ती करावी. आणि अशा भक्तीने माणसांची अंतःकरणं भरून गेली तर ती व्यक्ती स्वानंद साम्राज्याची चक्रवर्ती होईलच. पण समाजात माऊलींना अपेक्षित असलेलं सगळे चांगले बदल सुद्धा स्थिरावतील. म्हणजे समाजाचं कल्याण होण्यासाठी व्यक्तिकल्याणातून समाज कल्याण ही जी संकल्पना आहे ते कल्याण अत्युच्च पातळीवर कसं होईल त्याचा विचार करून ते व्हावं अशी प्रार्थना या पसायदानात करतात. सामंजस्यांच्या सौहार्दांच्या मांगल्याने भरलेल्या
आणि शुद्ध आनंदाची प्राप्ती करून देणाऱ्या सामाजिक जीवनाला ही भक्ती योग्य अधिष्ठान देईल, अधिष्ठान होऊन राहील. म्हणून ज्ञानदेवांची ही सर्वश्रेष्ठ मागणी आहे. आठवी जी ओवी आहे ती अशी आहे, आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय ओवावेजी. आणि देवा, विशेषतः या ग्रंथाला अनुसरून जीवन व्यतीत करणारे लोक आणि त्यांनी दृष्ट आणि अदृष्ट विषयात विजयी व्हावी, असा त्याचा सरळ अर्थ आहे. आणि ग्रंथोपजीवेचा काय भाग आहे तो असा आहे की या ग्रंथात सर्व सुखाचा खरा मार्ग दाखवलाय. ज्या ग्रंथात सर्व सुखाचा खरा मार्ग दाखवलाय, ज्या ग्रंथात पसायदाला सांगितलेली लोककल्याणाची सर्व तत्व ग्रंथित केलेली आहेत, त्या ग्रंथांना म्हणजे अशा ग्रंथांना उपजीव्य म्हणजे जीवनाचा आधार लोकांनी करावा. म्हणजे हे सगळं जे आहे हे फक्त वाचू नये, पाठ करू नये, पारायण करू नये, 50 पारायण 100 पारायण करण्यापेक्षा ते समजून घ्यावं आणि तो जीवनाचा आधार बनवावा. आणि असं ते करतील त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरांनी शेवटी विशेष मागणं मागितलंय. म्हणजे हे ग्रंथोपजीवे विशेषी लोकीय होय जे मागणं आहे ते हे सगळं मान्य करून त्याप्रमाणे आपला जीवनाचा आधार करतील आणि त्याप्रमाणे जगतील, त्यांच्यासाठी मागणं मागितलेलं आहे. आणि दृष्टादृष्ट विजयी होणे हे जीवनाचं साध्य आहे. म्हणजे ग्रंथोपजीवी जे होतील ह्या ग्रंथाच्या आधारे आपलं जीवन मार्गक्रमण करण्याचा ते प्रयत्न करतील, हे जे साधन घेतील त्यांचं साध्य काय, असं दृष्टादृष्ट विजयी होणे हे साध्य त्यांना मिळावं, हे सुख त्यांना मिळावं अशी प्रार्थना करतात. हा दृष्टादृष्ट विजय म्हणजे काय ते आपण अजून थोडं बघूया. आता या साधनाद्वारे साध्याकडे जात असताना परमात्म्याची सद्गुरु रूपाने कृपा पाहिजे, म्हणून सद्गुरूजवळ ही प्रार्थना करतायत ते. आता हे ग्रंथ कुठले, हा ज्या ग्रंथांना अनुसरून लोकांनी जीवन व्यतीत करावं आणि दृष्ट आणि अदृष्ट विजयी व्हावं, त्याच्यात ह्या ठिकाणी अपेक्षित असलेले ग्रंथ कुठले आहेत, तर इथे ग्रंथ म्हणजे गीता आहे. आणि गीतेच्या अनुषंगाने ज्ञानदेवाने जी मराठी टीका केलेली आहे, ज्याला ज्ञानेश्वरी आपण म्हणतो किंवा भावार्थ दीपिका आपण म्हणतो, हे ग्रंथ ह्या ठिकाणी अपेक्षित आहेत. पण ग्रंथ म्हणजे केवळ त्याचे अक्षर शब्द किंवा ते वाचन नाही, त्याचे विचार समजून घेणं आणि विचार आत्मसात करणं म्हणजे ग्रंथ वाचन आहे. मनुष्य आपलं जीवन अनेक प्रेरणांनी प्रेरित होऊन जगत असतो. त्या प्रेरणांचा चुकीचा अर्थ लावून तो त्या अर्थामागे चुकीच्या अर्थामागे धावत सुटला म्हणजे त्याच्या जीवनाला योग्य आधारभूत अशा विचारांची बैठकच राहत नाही. आता जिवंत माणसाला जगाच लागतं, प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाला जीवन जगाच लागतं, ते टाळता येत नाही. पण जीवनातल्या सगळ्या नेहमीच्या व्यवहारात असून सुद्धा त्यापेक्षा मनाने अधिक उंचीवर उभं राहणं, ते व्यवहार तर करायचेच, सगळ्यांशी आपल्याला जे काही करणं आहे व्यवहारात ते सगळं करायचंय. पण हे करत असताना मनाने एक वेगळ्या पद्धतीने विचार करायचा आणि त्याच्यामध्ये पूर्ण लिप्त होत व्यवहार न करता केवळ साक्षी होऊन त्या व्यवहारांकडे अलिप्तप्रमाणे पाहणे, अशी दृष्टी जर असेल तर ह्या अलिप्तपणाच्या नेहमीच्या व्यवहारामध्ये सुद्धा जीवनाचं जे समग्र स्वरूप आहे, टोटॅलिटी ऑफ लाईफ, आणि त्यामध्ये आपलं काय स्थान आहे हे कळण्यासाठी अशा प्रकारचा अप्रोच आवश्यक असतो. म्हणजे थोडी अलिप्तता आणि मनाची थोडी उंची, मनाचं शिक्षण आणि मनाला संस्कार, आणि ह्याबरोबरच तात्कालिक साध्याच्या म्हणजे आज मला काय हवंय व्यवहारात, त्या साध्याच्या पलीकडे जो परमसाध्य आहे, जे स्वतःचं शाश्वत आनंद स्वरूप रूप आहे, सच्चिदानंद रूप आहे, तिकडे जाण्यासाठी सुद्धा एक अशा प्रकारची दृष्टी आवश्यक असते. म्हणजे ही दृष्टी हे ग्रंथ देतात. आणि ज्ञानदेवांची आपल्या ग्रंथ रचनेमागे अशी दृष्टी निर्माण करण्याचं प्रयोजन आहे. म्हणजे
ज्ञानेश्वरीचा अभ्यास म्हणा, गीतेचा अभ्यास म्हणा किंवा गाथेचा अभ्यास म्हणा, या सगळ्या पाठीमागे एक योग्य जीवनदृष्टी निर्माण करणं हे संतांचं प्रयोजन असतं, संतांचा हेतू असतो. मूळ गीता आणि तिला ज्ञानदेवाने दिलेलं हे मराठी रूप, याचा मुख्यतः ग्रंथ या शब्दाने इथे उल्लेख केलेला आहे. आणि यापेक्षाही ग्रंथ या शब्दाने ज्ञानदेवांना ग्रंथातील लिहिलेलं श्रेष्ठ सिद्धांत असं नेमकं सूचित करायचंय. आणि ग्रंथोपजीवी कोण? नामामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. आणि ही अनुभव घेण्यासाठी ग्रंथावर, ग्रंथाच्या तत्वज्ञानावर पूर्ण श्रद्धा पाहिजे. आणि नुसती श्रद्धा नाही पाहिजे, तर त्यातली तत्व अंगी बाळवण्यासाठी अंतरंगातून तळमळ पाहिजे. ही जी आस्था आहे, अशी आस्था ज्यांना आहे ते खरे ग्रंथोपजीवी आहे. आता ही ग्रंथात जशी ब्रह्मविद्या आहे, तसंच जीवन जगण्याचा उत्कृष्ट मार्ग सांगणारं योगशास्त्र सुद्धा आहे. म्हणून जीवन जगण्याचा मार्ग सांगणारं योगशास्त्र आणि परमात्म प्राप्तीसाठी जी ब्रह्मविद्या, ह्या दोन्हींचा समन्वय त्यांच्या जीवनात होतो. म्हणजे समर्थ जसं म्हणतात ते, प्रपंच नेटका करा, पण प्रपंच करून फक्त म्हणजे पूर्ण प्रपंच करा आणि परमार्थ सोडा हे विहित नाहीये. तसंच इथे म्हटलेलं आहे की ब्रह्मविद्या आहे, योगविद्या आहे, एक जीवन सांगणारी विद्या आहे, एक परमात्म ज्ञान सांगणारी विद्या आहे. या दोन्हीचा समन्वय ज्यांच्या जीवनात होतो ते खऱ्या अर्थाने ग्रंथोपजीवी आहेत. म्हणून येथे पसायदारात मागताना त्यांनी विशेषत्वाने मागणं मागितलंय ते अशा ग्रंथोपजीवींसाठी. कारण सगळं सांगून झालं, आता सगळं सांगून त्याचा उपयोग जे करतील त्यांच्यासाठी विशेष मागणं मागितलेलं आहे. आणि ते आहे गीता ज्ञानेश्वरीचं ज्ञान हे सर्व माणसांच्या हिताचं आणि उद्धाराचं असून सुद्धा आपण ऐकतो, आपल्याला छान वाटतं, पण परिस्थिती असते, प्रत्येकाची वेगळ्या लिमिटेशन्स आहेत. त्याचं महत्व आपल्याला जेवढं जाणवायला पाहिजे तेवढं जाणवत नाही. आणि जर तरी महत्व जाणवलं तरी प्रत्यक्ष आपल्यातून कृती होईलच असं नाही. आणि मग इथे एक दाखला दिलाय की धृतराष्ट्राच्या भाग्याने संजयाकडून गीता ऐकण्याची आयती संधी त्याला प्राप्त झाली, पण ती गीता धृतराष्ट्राला आवडली नाही. आणि आपली सुद्धा बऱ्याच वेळा अशीच अवस्था असते. परमार्थ ऐकायला बरं वाटतो, पण प्रत्यक्ष जगायला कडू लागतो. आणि जे खरे आणि परिणामी घातक असे जे वेगळे विषय आहेत ते आपल्याला गोड लागत असतात. मग अशा स्थितीमध्ये सद्भावना ठेवणारा, शाश्वत कल्याणाची अपेक्षा बाळगणारा एखादाच माणूस म्हणजे विचारी निघतो, विशेष निघतो. आणि तो हा विशेषी लोकी ईदेमध्ये तो विशेष असा जो माणूस आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. विशेषी लोकी ये म्हणजे अशा प्रकारचे विशेष लोक असा इथे अर्थ अपेक्षित आहे. म्हणजे ज्यांनी हे समजून घेतलेलं आहे, जे समजून घेतलेलं आहे ते प्रत्यक्ष जगण्याची इच्छा आहे, त्या जगण्याची त्यांची क्षमता आहे, त्या सगळ्यासाठी ते एकीकडे व्यवहार आणि एकीकडे परमात्मा ह्या दोन्ही गोष्टी करतो. आणि त्यासाठी जे आवश्यक ते सगळ्या प्रकारचे कष्ट म्हणजे साधना ये म्हणजे हा विशेषी लोकी आहे, अशा प्रकारचे विशेष लोक आहे, असा याचा अर्थ इथे अपेक्षित आहे. दृष्टादृष्ट विजय होवा विजी. दृष्ट म्हणजे लौकिक भोग, प्रापंचिक भोग, इहलौकीचा भोग. आणि अदृष्ट म्हणजे पारलौकिक म्हणजे स्वर्ग, म्हणजे जे काय म्हणतात ते हायर लेवलचे जे भोग असतात ते स्वर्ग सुख. आता या दोन्ही विषयी, दृष्ट आणि अदृष्ट या दोघांच्या विषयी जर का आसक्ती निर्माण झाली तर परत तो स्वार्थाचाच विचार आहे, तो सुद्धा अल्पसुखाचाच विचार आहे. म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे, माणसाचं मन अनेक प्रकारच्या इच्छांनी वासनांनी भरून जातं. आणि अशा आसक्तीप्रधान जीवनाने मानवी समाजामध्ये थोडी थोडी सुखं मिळतात, पण प्रचंड दुःखाचा प्रारंभ होतो. एकदा ते झालं की स्वार्थ वृत्तीमुळे कुटिलता निर्माण होते, ईर्ष्या निर्माण होते, द्वेष निर्माण होतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि हे इहलौकिक भेग, परलौकिक भोग म्हणजे दृष्ट भोग आणि अदृष्ट भोग हे सगळे भोग प्राप्तीसाठी केलेल्या जाणाऱ्या सकाम कर्मामुळे
परत आपण जे आज करतो त्याप्रमाणे आपलं संचित निर्माण होतं आणि त्याप्रमाणे प्रारब्ध पुढे आपल्याकडे येत असतं. म्हणून ते संचित आणि प्रारब्धाची जी काही चक्र आहे ते पण सुरू होतं. आणि मग ह्या दृष्ट आणि अदृष्ट भोगाचा जो हव्यास आहे त्यामुळे माणसाच्या जीवनात सुखदुःखाची परंपरा सुरू होते. म्हणून दृष्टा आणि अदृष्ट भोगाविषयी आसक्ती जिंकली पाहिजे. ह्याला दृष्टादृष्ट विजय माऊली म्हणतात. म्हणजे हे दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही आहेत, त्या सगळ्या आसक्तीवर विजय मिळाला पाहिजे. किंवा त्याचा दुसरा अर्थ असा पण म्हणता येईल की या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे निष्काम होऊन स्वधर्माचं पालन करणाऱ्या लोकांना दृष्ट आणि अदृष्ट सर्व फळं प्राप्त होत. म्हणजे तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते प्राप्त हो, परंतु दृष्टादृष्टावर विजय मिळवायचा आहे किंवा दृष्टादृष्ट जी अवस्था आहे ती फळं प्राप्त करायची, असा सुद्धा एक प्रकारचा अर्थ काढता येईल. परमात्म्याचे सगुण रूप म्हणजे द्रष्ट आणि निर्गुण रूप म्हणजे अदृष्ट, असा सुद्धा अर्थ काढता येईल. आता दृष्ट आणि अदृष्टचे इंटरप्रिटेशन जे केलेले आहेत वेगळ्या वेगळ्या ग्रंथामध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या टीकामध्ये, म्हणजे पसायदानावर सुद्धा टीका करणारे अनेक ग्रंथ आहेत. त्या ग्रंथाच्या म्हणजे रेफरन्समधून मी हे सगळं माहिती आपल्याकडे आपल्यासमोर मांडतोय की परमात्म्याचं सगुण रूप म्हणजे दृष्ट रूप आणि निर्गुण रूप म्हणजे अदृष्ट, असा जर का अर्थ काढला तर सगुण साक्षात्कार होणं हा दृष्टावर विजय आहे आणि ध्यान समाधीच्या माध्यमातून निर्गुण साक्षात्कार होणं अदृष्टावर विजय आहे. म्हणजे दोन्ही साधनं असतात ना, एक प्रत्यक्ष प्रतिमेची किंवा मूर्तीची साधना किंवा निर्गुण साक्षात्कार निर्गुणाची साधना, दोन्ही प्रकारचे साधना आपल्याकडे आहेत. दोन्हीचं महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं सुद्धा अर्थ त्याच्यामध्ये इंटरप्रिट होऊ शकतो. भक्ती आणि ज्ञान या साधनेमुळे ग्रंथोपयोगी लोकांची परमेश्वराच्या दृष्ट अदृष्ट रूपाच्या दर्शनाची आकांक्षा पूर्ण होऊन त्यांना विजयी करावं असं ज्ञानेश्वर सर्वोपकारी समर्थ सद्गुरूंजवळ प्रार्थना करतायत, असा या सगळ्याचा अर्थ होईल. आता थोडक्यात जर का आपण म्हणजे बुलेट पॉइंट्स काढायचे म्हटले तर दृष्टादृष्ट म्हणजे काय होईल, ह्या सगळ्या विवेचना किंवा चर्चेच्या चिंतनाच्या माध्यमातून कन्क्लुडिंग पॉइंट्स असे की कुटिलता टाकून मनोवृत्ती सत्कर्माकडे वळून मनावर जय मिळवावा. कुटिलता ही नैसर्गिक आहे कारण ती स्वार्थी वृत्तीची आहे, तर सत्कर्माकडे मन वळून मनावर विजय मिळवावा. दुसरा भाग, सर्वांनी भेदभाव द्वेषमत्सर याच्यावर विजय मिळून परस्पर मैत्र करावं. 3, दुरितांवर म्हणजे पापावर स्वधर्म आचरणाने विजय मिळवावा. 4, ह्या सगळ्या गोष्टींच्या द्वारे चित्ताच्या आणि भौतिक परिस्थितीच्या दैन्यावर विजय मिळवावा. 5, ईश्वरनिष्ठ सज्जनांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन सुद्धा अश्रद्धा आणि अज्ञान या अमंगळावर जय मिळवावा आणि त्यासाठी प्रथम सज्जनाविषयी वाटणाऱ्या अपेक्षेवर सुद्धा जय मिळवावा. 6, संतांनी दिलेल्या विवेकाने कल्पित दुःखावर आणि अपूर्णतेवर विजय मिळवावा आणि तो मिळवला की उरलेलं सगळं सुखच असतं. आणि 7, आपण जय मिळवलं आहे हे विसरून परमात्म्याशी अखंड भक्तिभावाने एकरूप होऊन राहावं. ह्याचा अर्थ असा की दृष्ट आणि अदृष्ट यांच्या पलीकडे काही असणं शक्य नाही. दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे सर्व आणि सर्वावर विजय म्हणजे आपण सर्व होणे. पसायदानातील प्रत्येक शब्दाचा अत्यंत सूक्ष्म अर्थ आणि खोलवर विश्लेषण आणि त्यातला गंभीर अर्थ उलगडून पाहण्याचा आपण प्रयत्न काही प्रमाणात करतोय. कामितयाची या इच्छा फळे कल्पवृक्ष जायचा, असं ज्ञानेश्वरांचाच बोल असल्यामुळे ह्याच शब्दांचे किंवा ह्याच ओव्यांचे अनेक अमृतफळं किंवा अनेक अर्थाचे अमृतफळं आपण जेवढा प्रयत्न करू किंवा आपण जी इच्छा करू त्याप्रमाणे हाती येते. पण आपण सारांशाने ज्ञानदेवांचे शब्द किती व्यापक आणि कृपा किती अथांग आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. संजयाने सर्व महाभारताचा जो आवाका आणि गीतेचा इत्यर्थ एका श्लोकात सांगितला, यत्र योगेश्वर हा कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. म्हणजे जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ असतील तिथे स्त्री, विजय, ऐश्वर आणि अढळणी ते सगळं असतंच. तसंच ज्ञानराजांनी ज्ञानेश्वरीचं सार आणि पसायदानाचं सगळं तात्पर्य जे आहे ते दृष्टादृष्ट विजय होवावेजी या एका वाक्यात आणलेलं आहे. आणि आता ह्यापुढे कुठलंही मागणं उरलं नाही.
आपण समारोपाकडे आलोय. मनशक्ती केंद्रात मनाचा अभ्यास केला जातो. कशासाठी? मन अधिक उन्नत होण्यासाठी. मनाला सुख, समाधान, आनंद, शांती हवे असते. आपला जीवनातला अनुभव आहे की सर्व सुख साधनं जरी वाढत्या प्रमाणात उपलब्ध असली तरी जीवनात ते ताण वाढत आहे, संघर्ष अटळ होत आहे. आणि त्याच्यासाठी हे जे मन आहे ते अधिक जाणकार, अधिक प्रगत व्हायला हवं. उन्नत मन व्हायला पाहिजे. उन्नत मन म्हणजे मनाची शुद्धी, कर्मशुद्धीतून ते साधेल. निरपेक्ष सत्कर्माने कर्मशुद्धी होते आणि अशा सातत्यपूर्ण वर्तनानेच ती टिकून राहते. आणि त्यासाठी काय, कसे प्रयत्न करावे याबद्दल स्वामीजींनी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन योग ग्रंथातून केलेलं आहे. हे योग ग्रंथ बघायचा आपला पुढचा संकल्प आहे. ज्ञान, कर्म, भक्ती या तिन्ही मार्गाने ते कसं साधावं हे ज्ञानेश्वरीमध्ये सविस्तर सांगून झाल्यावर तेच अगदी सारांश रूपाने माऊली पसायदानात सांगतायत. स्वतःतलं खलत्व जाणून ते दूर करा. त्यानंतर काही निस्वार्थ निरपेक्ष सेवा कार्याचं व्रत, सत्कर्मी रती या. ते सातत्य राहण्यासाठी संत संगतीत राहावे, सज्जनांचे मैत्र बनावे आणि आपल्या हिताचं सांगणाऱ्या आपल्या गुरूंचा, स्वामीजींचा, संतांचा उपदेश पाळणं आवश्यक आहे. त्यामुळे जीवनात दुरिताचा अंधकार जाऊन स्वधर्म वर्तनाच्या प्रकाशाने उजळलेलं जग निर्माण होईल आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईल. हे सगळं नेटाने करून मग जीवन अधिक सुखी, समाधानी, शांत होतं. याचा यथावकाश अनुभव घेणं, दृष्ट आणि अदृष्ट सर्वांवर विजय होणं याला साधना म्हणतात. यालाच प्रपंच आणि परमार्थाचा समन्वय म्हणतात. आणि ह्या सगळ्याची प्रेरणा आपल्या चित्तात जागी राहण्यासाठी आपण हे पसायदानाचं चिंतन किंवा अभ्यास करतो. पसायदानाच्या 9 ओव्यापैकी 8 ओव्याचा अन्वयार्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, अभ्यास केला, चिंतन केलं. आता राहिलेली जी शेवटची ओवी आहे 9वी ती आपण पुढच्या बुधवारी पाहणार आहोत. आता आपण नेहमीप्रमाणे पसायदान प्रार्थना करूया. मी प्रार्थना म्हणतो, आपण आपापल्या ठिकाणी प्रार्थना म्हणावी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पडे जडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये होआवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञानदेव,
सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. हरिओम.